आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। भाजपच्या नागपूर शहर कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा आज अमरावती दौरा। अमरावती जिल्हा ग्रामीणच्या महाधिवेशनाला उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन ॲक्शन मोडवर। नाशिक जिल्ह्यामधील 15 मतदारसंघांचा आढावा घेणार। विधानसभेसाठी मास्टर प्लॅन ठरवणार। राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। सांगली लोकसभेचा दाखला देत बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा। कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर आज सतीश पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन। मार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस सकाळी 10 वाजता आंदोलन करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या सोलापूर दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रफुल्ल पटेलांकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यास सुरुवात। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल जिल्ह्यामध्ये सक्रिय। लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान। ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय। नवी मुंबईतील एका सीएकडून याचिका दाखल। याचिकेवर मंगळवारी सुनावणी। राज्य शासनाने महिला केंद्रित धोरण आखलं असून त्याची अंमलबजावणी सुरू। महिलांच्या फायद्यासाठी सरकारकडून 5 योजना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्याचाच एक भाग। कोकणासाठी सोडण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाड्यांचं आरक्षण बंद। यामुळे अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात याव्यात। तिकीट वेटिंग असलेल्या प्रवाशांना मेल एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी। प्रवासी सेवा संघाची मागणी। पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार। हवामान खात्याचा अंदाज। पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज। तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वरला 160 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यामधील सर्वच धरणं पूर्ण क्षमतेनं भरली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 90% पाणीसाठा। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। धरण जवळपास 100% भरण्याच्या मार्गावर। नाशिकचं गंगापूर धरण 66% भरलं। गंगापूर पाठोपाठ दारणा धरणामध्ये 85% पाणीसाठा। गंगापूर धरण 78% भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी सोडणार। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी 2 इंचानं घटली। सध्या पाणी पातळी 39 फूट 10 इंचांवर। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरू। सुरक्षेच्या कारणास्तव 5 ऑगस्टपर्यंत सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद। सातारा जिल्ह्यामधल्या धबधबे आणि पर्यटन स्थळांवर 5 ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी। साताऱ्याला 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान रेड अलर्ट। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद। श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय। त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार। अमरावती शहरातील 371 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या। पोलीस आयुक्त नवीन चंद्रन रेड्डी यांच्याकडून बदल्यांचे आदेश।